नमस्कार गाय, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये गाय. आणि आत्ता जस्ट आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता बसलो आहे रूममध्ये. आणि आज आहे संडे, तर आज संडेचा जे काही रुटीन असेल ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि आज काहीतरी आपला प्लॅन आहे, पण बघूया आता तो सक्सेस होतो आहे का. नाही झाला तर मग सांगेल मी पुढे, नाही झाला तर मग आपण तो करूया उद्या किंवा परवा. तर आता दिवाबत्ती वगैरे केले मी आणि फक्त नाश्ता करायचा वगैरे राहिला आहे. नाश्ता करून आजच्या दिवसाची आपण सुरुवात करूया गाईड. तर चला. आणि रोजच्यासारखं आज पण मला लेट झालं आहे, काहीतरी 1 वाजल्या वाटतं, बघितला ना टाईम मी. तर बाहेर जाऊन आपण बघूया गाईज. या नाश्ता करायला बघा, बिस्किट आहे, मिल्कचा, दूध आहे आणि काही खारी आहे, समोसा खारी बोलतात तिला, गोडवाली ती आहे. तर आता घेऊया खाऊन आणि मग जेवायचं पण आहे लगेचच. आणि बसलं टाईमपास करत, आता जेवण शिजतं त्याची वाट बघत. बघा आम्ही कसे बसले सगळे फोन घेऊन, आणि मम्मी कशी बघते माझ्याकडे ना. गायच घरच्यांचा सगळ्यांचा श्रावण, पण आपला श्रावण नाही आहे. आपण खातो आहे चिकन आणि घरचे सगळे खाणार आहेत व्हेज. म्हणजे घरचे म्हणजे मोठे माणसं, बारक्या पोरांचा आमचा सगळ्यांचा नॉनव्हेजचा वार आहे आज. नॉनव्हेजचा वार, रविवार. आता बघा कसं बसले जेवायला सगळे. तर घेऊया आपण जेवून गाईज. जेवून आलो आहे परत रूममध्ये मी. आता झोप आली परत, आत्ताच उठले जस्ट तरी पण. आणि बघू आता हे लोक 4 वाजता येतात का नाही चॅलेंज व्हिडिओ शूट करायला. कारण मयूर भाऊ बोलते की माझी तब्येत थोडी बरी नाही, डॉक्टरकडे जाऊन आलो. काल बड्डे आहे भाई, नुसता फिरत होता इकडं तिकडं बिनकामाचा मुंबईला. आता बोलतो बरं नाही, तर एक झोप काढून घेतो मी तोपर्यंत. हे लोक जर आले तर आपण चॅलेंज व्हिडिओ शूट करू, नाही आले तर मग आपण जो आपला रुटीन आहे संडेचा तो करू. संडेचा रुटीन म्हणजे आपला फिरायचा. तर थोडा करूया आराम आता. चला गाईच या. तर गाई चॅलेंज व्हिडिओ काय आज शूट नाही करायला भेटणार, कारण आपला मयूर भाऊ भरपूर आळशी आहे. तर मला बोलतो आता फुल खेळत बसलाय 4 वाजेपर्यंत. 5 वाजता मेसेज करतो, बोलतो आता जमणार नाही, उद्या शूट करू. बघा 1 नंबरचा आळशीपणा करायला लागला आहे. आणि मग आता मी चाललेलो आहे ठाण्याला, आपले जरा 1-2 कामं आहेत त्यासाठी. आणि आपला अक्षय भाऊला फोन केलेला, तो बोलतो ये घराखाली, त्याला घेऊया आणि आपण जाऊ ठाण्याला. काय आणायचं, जमलं तर डीमार्टला वगैरे पण जाऊया. तर चलो. रेनकोट नाही घेतला. हां थांबलो आहे अक्षय भाऊच्या घराखाली काल्हेरला. आणि भाऊ येतोय, बोलतो आलो 2 मिनटात. मग जाऊया आता आपण ठाणे को जाऊ. रातचा वार, रविवार ना, गर्दी बघा ठाण्याला. आणि सणासुदीचे पण आता दिवस आलेत, बेकार गर्दी एकदम. आज आता आलो आहे मी आपल्या भाऊच्या दुकानात स्क्रॅच गार्ड लावायला फोनचा. आणि नानाला आमचा कवर पण पाहिजे, तर कवर पण घ्यायला आलेलो आहे. तर चला बघू, दाखव चल लवकर. 16 Pro Maxचा कवर. हां गाईज, नाना बोले तुला जो आवडेल तो कवर घे. तर मला हा आवडला पोलोचा, तर तो घेतला आहे. आणि चार्जरसाठी हे घेतलं आपण, काय बोलतात त्याला, शोसाठी. आता घेऊन आपण निघूया पुढं, चला. आणि हा पाऊस काही बाई ऐकत नाही. आता थोडासा पुढं आलो आणि लागला भरमसाठ पडायला. थांबलो आता साईडला आम्ही कलवा पुलाच्या इथे घरी. आणि बघा हे चार्जरचं आपण जे आणलं आहे ते असं लावतात, तिथे पूर्ण गुंडाळून घेऊया आपण. आणि मला लागले भूक, बाहेरून खाऊन आलेलो आहे तरी पण भूक लागली आता. आणि भरपूर लेट झाला, मी गेलो तर 5 वाजता, वाजले आता 9 वाजले. मम्मी घालते शिव्या, बोलते तू गेल्यावर बोलते येत नाही बोलते लवकर. आता बघा हे असं पूर्ण असं लपटून घेऊया, मग तुम्हाला दाखवतं किती भारी दिसतं ते लपेटल्यानंतर. काहीच भरपूर दिवसानंतर आलेलो आहे मी गावात. म्हणजे भरपूर दिवसानंतर बोलतोय. आता घरातून ते केबलचं काम करायला दिलं दीदीला, आणि मला एक काम आठवलं म्हणून मी आलेलो आता गावात. मम्मीचा एक फोन होता, म्हणजे माझाच फोन होता. मी जेड फ्लिप घेतल्यानंतर तो बनवायला दिला, घरातच पडून होता. आणि तो फोन लास्ट टाईम बनवायला दिला होता, तर भरपूर दिवस झाले तो फोन आणलाच नाही. आणि मला आता अचानक आठवलं का फोन बनवायला दिला आहे. आणि मम्मीचा पण फोन थोडा खराब झाला आहे, तर बोललो चला आता तिला तो फोन वापरायला देऊया. तर तोच आणायला चाललो आहे. आणि मम्मीला आपण नवीन, म्हणजे तिच्यासाठी नवीनच झाला पण माझ्यासाठी जुना आहे, तर मम्मीला आपण फोन देऊया वापरायला दुसरा.
तर आता त्याला तो फोन घेऊन येऊया. आणि गावात पहिले दुकान होतं, आता दुकान थोडा पुढं झालेला आहे, म्हणून मला वाटलं दुकान काय बंद झालं का काय बोललो. काही दुकानात तर आलो आहे, पण दुकानवाल्याला काय आमचा फोन भेटत नाही, कारण भरपूर दिवस झाले तो म्हणजे दिला होता बनवायला. तर आता शोधतात काका, तर बघू भेटतो का नाही. तर फायनली भेटला आहे आणि बघा कसा नवीन करकरीत केला आहे त्याला, पण त्याला चार्जिंग नाही, चार्जिंगला लावलेला आहे काय आता फोन मिनी. तर बघूया प्रॉपर चालतो का नाही. चालला प्रॉपर तरच नाही यायचा ना, तर पैसे कशाला आपण द्यायचे बिनकामाचे. काहीच बघा फायनली झालेला आहे फोन चालू. आणि फोटो बघा कोणाचा आहे, बदमाश कंपनी. कसा आहे फोटो आपला, पॉवर ना एकदम, सगळा डेटा बिटा तसाच आहे त्याच्यामध्ये. काहीच आता विचार केला का पूर्ण नवीनच करून देऊया मम्मीला. आता स्क्रॅच गार्ड वगैरे पण लावू त्याला आणि एकदम पॉलिश बिलिश करू, एकदम चकाचक. गाईज पावसाने आम्हाला आज पण भिजवला आणि आई ओरडते आम्हाला. धर, जिचा फोन आहे तिलाच. पूर्ण रिसेट केलं आहे आणि मम्मीच्या हाती स्वाधीन केलेला आहे फोन. आणि मम्मी आता आमची खुश झाली, पण दाखवत नाही तोंडावर. पहिले मला शिव्या घालते भिजून आलो आहे म्हणून. तर आता बसूया आपण जेवायला आणि जेवूया. जेवल्यानंतर मग आपण भेटूया. चला. कसा नवीन केला बघा त्याला एकदम प्रॉपर. समू पण खुश झालाय. गेम बीम खेळायचा नाही याच्यामध्ये, आधी सांगतो. पबजी जाम मारेल मी. तिला जो काम दिला होता तो पण तिने केलाय पूर्ण बघा. लपेटले कशी दाखवू का जरा अशी जवळून. हां बघा, तिला काम देऊन दिलेलो. चांदीची वायर बनवली, चांदीची वायर एकदम अशी वायर. आणि माझे हे बघा शेतावर गेलतो मी, कपडे बघा माझे कसे माखून आणलेत मी. तर आता बसूया जेवायला आपण. तर गाय आ जाओ जेवायला. बघा चिकन कसा मसाला बनवला आहे चिकनचा, आणि रस्सा आणि कांदा न भाकरी घेतलेली आहे. आणि बाकीच्यांचा आहे शरावण लांब बसलेत बघा कसे. तर आता आपण घेऊया जेवून. चला. तर गाई झालेलं आहे माझा जेवण आणि आलेलो आहे मी आता रूममध्ये. आणि आता तयारी चाललेली आहे झोपायची, कारण भिजून आलो आहे मस्त. आता झोप लागेल भारी. शिव्या पण खाल्ल्या सगळ्यांच्या आता भिजून आल्यानंतर. आणि आज काय चॅलेंज व्हिडिओ शूट करू शकलो नाही काही कारणामुळे. तर आता बघूया, उद्या जर पाऊस नसेल तर उद्या पक्का करूया. तर मग आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आपण इथेच करूया एंड. तर बाय बाय गाईज. चला, जय श्रीराम, गुड नाईट या.